वेलकम, सुस्वागतम, श्री स्वामी समर्थ. आजच्या वेबिनारसाठी या मीटिंगमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच महाशाळेच्या टीमच्या वतीनं मी आपला ऑटो पायलट बिझनेस कोच योगेश चंद्रकांत महामणी बारामती येथून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. काल आपण सुरुवात केली की डिजिटल मार्केटिंग या प्लॅटफॉर्मवरती काम करताना आपण काय करायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, आणि त्यासाठी आपण हळूहळू पुढे आलेलो आहोत. ऍक्च्युली तुम्ही सगळ्यांनी काल खूप छान पद्धतीनं त्याची माहिती पण घेतली आणि एक एक करून पुढे आता तुम्हाला त्याच्या पुढचे गोष्टी आम्ही सगळ्या दाखवणार आहोत. काय काय आपण काल बघितलं होतं त्याचा थोडासा एक रिव्ह्यू घेऊयात आणि आपण लगेचच आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. सुस्वागतम, तुमच्या सगळ्यांचं पुनश्च एकदा महाशाळेच्या टीमच्या वतीनं खूप खूप सहर्ष स्वागत. 60च्या बॅचची आपण इथं एनरोलमेंट करतोय आणि पुढे जातोय. या बॅच मध्ये नवीन नवीन सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. एक जाहिरात तुम्ही पाहिली आणि त्याच्यावरती एक वाक्य तुम्ही पाहिलं की न बोलता मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंग. या कन्सेप्ट बरोबर तुम्ही पुढे आलात. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन. त्याचं कारण असं आहे, यू आर अमेझिंग, यू आर इम्पॉर्टंट, यू आर अ युनिक अँड यू आर अ स्पेशल. तुम्ही सगळ्या जणांनी आता स्वतःच्या बिझनेसकडे एका वेगळ्या अँगलनं बघायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः तयार आहात की तो आपल्याला 5Gच्या येण्याच्या अगोदर आपल्याकडे सगळ्या टूल्स आणि त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्या नॉलेज सोबत आपण जाणं तेवढंच गरजेचं आहे. आतापर्यंत 1 ते 60 बॅचेस आपल्या झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या टॉपिक वरती प्रत्येक बॅच वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या अनुषंगाने घेतली जाते. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. कारण तुमचा वाय जो आहे तो आपण आता सुरू करतोय. काल आपण 8149455788 हा नंबर सेव्ह करून घेतला आणि आज त्याच्यावरती आपण काही रिप्लाय करणार आहोत. तुम्हाला काही त्याच्यावरती गिफ्ट मिळणार आहेत. त्यासाठी हा नंबर तुम्ही सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा. महाशाळा सपोर्ट असं त्याला नाव द्या. आपल्याला एक्स्ट्रा उत्पन्न कमवायचं आणि महाशाळेच्या माध्यमातून तुम्हाला एक चॅट जीपीटीच्या माध्यमातून एआय टूलच्या माध्यमातून नवीन काही गोष्टी दिल्या जात आहेत. हे सगळं काही तुम्हाला घरून शिकता येणार आहे. घरूनच तुम्हाला कामही करण्याची संधी पण दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला उत्पन्नही मिळवता येणार आहे. प्लस तुमच्या व्यवसायाच्या ऍडव्हर्टाईज तुम्ही डिजिटल पद्धतीनं करायला शिकणार आहात. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी मी तुमच्याकडनं एक डिमांड तुमच्यासाठी मी करत असतो की आप मुझे टाइम दो, मैं आपको नॉलेज दूंगा. आणि या बरोबर आपण मिशन 20K सोबत पुढे जात असतो. कारण हे सेशन्स तुमच्या सगळ्यांसाठी मराठीमधून विनामूल्य 2 दिवसांसाठी घेतले जातात. याचं कारण असं आहे की मिशन 20K म्हणजेच आम्ही महाराष्ट्रातल्या 20,000 उद्योजकांना ऑटो पायलट करणार आहोत आणि त्यासाठी प्रथमतः तुम्हाला डिजिटल मी करणार आहोत. त्या डिजिटलच्या सोबत तुमचा व्यवसाय हा ऑफलाईन कडून ऑनलाईनला आणला जातो आणि मग तो ऑटोमेशनला जातो. असा तो 3 टप्प्यातला प्रवास करत असताना आता इथून पुढे आपल्याला स्मार्ट पद्धतीनं शिकलं पाहिजे. नवनवीन गोष्टी आपल्याला अंमलात आणल्या पाहिजेत आणि जुने व्हर्जन शिकण्यापेक्षा नवीन व्हर्जनवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कारण आता जग खूप फास्ट बदलत आहे आणि त्याची जर स्पीड आपल्याला पकडायची असेल, त्याच्या सोबत आपल्याला जायचं असेल, तर त्यासोबत महाशाळा आता तुम्हाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाते. कारण आपल्याला चॅट जीपीटी, एआय टूल्स ह्या सगळ्या गोष्टी आता इथून पुढे कंपल्सरी प्रत्येक क्षेत्रामध्ये लागतील. काल परवा दिवशी माझ्या एक वाचनामध्ये गोष्ट आली, बहुतेक तुम्ही पण वाचली असेल, की व्हॉट्सअपने पण आता काही नवीन फीचर्स आणलेले आहेत आणि खरं तर प्रत्येक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आता एआय टूल हा इंटिग्रेटेड असेल. म्हणजे आपल्या बिझनेसमॅन साठी एक वेगळी यंत्रणा ते लावतायत. बिझनेस व्हॉट्सअप करून आपल्याला त्यांनी ऑलरेडी एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोजलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून वेगळे काही टूल्स इंटिग्रेट केले जातील की ज्यामुळे आपल्या ग्राहकांना 24/7 अशी सर्व्हिस देणं आपल्याला सहजासहजी शक्य होईल. त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ देण्याची गरज पडणार नाही. त्याचं सेटिंग्स फक्त आपल्याला शिकावं लागेल आणि प्रॉपर आपल्या व्यवसायासाठी ते कसं सेटिंग करायला पाहिजे हे तुम्हाला महाशाळेमध्ये शिकवलं जातं. कारण जनरल सेटिंग तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मिळतील सुद्धा, परंतु ते माझ्या व्यवसायासाठी मी कसं वापरू शकतो, त्याला नक्की माझे जे काही महाराष्ट्रीयन ग्राहक आहेत ते काय रिलेट करू शकतील, मग मी कोणती भाषा वापरली पाहिजे, कोणत्या पोस्ट केल्या पाहिजेत आणि काय एंगेजमेंट ठेवली पाहिजे, या सगळ्या बाबी तुम्हाला यामध्ये शिकवल्या जाणार आहेत.
तुम्ही काल एक वेगळा ग्रुप पण जॉईन केला होता. चॅट जीपीटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी शिकत असताना आपण आता एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती काम करायला सुरुवात करूया आणि बी प्रॅक्टिकल. सगळ्यांनी आज आपण एक एक टॉपिक काय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही रेकॉर्डेड कोर्स मी तयार केलेला आहे त्याची ऑफर काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय दिलं जाणार आहे, ते तुम्हाला किती किमती आहे, किती बहुमूल्य आहे, हे सगळं पाहता येणार आहे. यामध्ये तुम्हाला काल आपण 4P मार्केटिंग स्ट्रॅटेजी शिकलो होतो की त्याच्यामध्ये प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या उत्पादनाबद्दल किंवा सर्व्हिसेस बद्दल ऍडव्हर्टाईज करणं गरजेचं आहे. काय मी विकणार आहे ते पहिलं फायनल केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची किंमत देत असताना मला त्याच्याबरोबर अजून प्राइस नुसती सांगून उपयोग नाही, तर व्हॅल्यू आपण काय देतो हे त्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे. एक ठिकाण फिक्स केलं पाहिजे की त्या ठिकाणापासून मला सुरुवात करायची आहे आणि तिथं आपल्याला प्रॉपर एंगेजमेंट झाल्यानंतर, तिथले रिझल्ट आल्यानंतर मग आपण पुढे जाऊ शकतो. त्यासाठी जाहिरात आपण कशी केली पाहिजे यासाठी महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आपण इथं एक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आपण सगळ्यांना डिजिटल मार्केटिंग हे ऍडव्हान्स पद्धतीचं काय आहे हे शिकवलं जातं. प्रत्येकाला हाताला धरून शिकवण्याची महाशाळेची एक वेगळी युनिक गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही स्वतः या स्ट्रॅटेजीज वापरायला सुरुवात करू शकता. छोटे व्यावसायिक म्हणजे कोणते छोटे व्यावसायिक की जे स्वतः फक्त काम करतायत असं नाही, तर त्यांच्यासोबत एक 5-10 लोकांची टीम आहे, एक छोटंसं वर्कशॉप आहे किंवा छोटंसं घरून ते काम करतायत, 10x10ची स्पेस आहे आणि तिथं त्यांनी व्यवसाय उभा केलेला आहे आणि त्यांना मार्केटमध्ये उभा राहायचंय की जे सेल्फ एम्प्लॉयड आहेत. बेसिकली सेल्फ एम्प्लॉयड आहेत की ते अजूनही स्वतः काम करतायत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा फोटोग्राफर असेल तर तो फोटोग्राफीचा बिझनेस सुरू केलेला आहे त्यांनी, त्याचा चालू पण आहे, मात्र त्याला अजूनही फोटोग्राफी करावी लागते, त्याला ऑर्डरला बाहेर जावं लागतं. एखादा हॉटेलचा मालक आहे की तो हॉटेलचा मालक काय करतोय, त्याला उभं राहावं लागतंय, नुसतं गल्ल्यावरती बसून चालत नाही, काही वेळेला त्याला ते पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतोय. किंवा एखादा ड्रेस मेकिंग असेल किंवा कोणताही बिझनेस की तिथं आपण स्वतःही अजून काम करतोय. या स्टेजमध्ये असणाऱ्या लोकांना आपल्याला थोडंसं पुढे घेऊन जाता येऊ शकतं. इथं सिस्टीम आपण लावू शकतो, कारण या कॅटेगरी मधल्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमधून मी स्वतः गेलेलो आहे. माझा बायोडाटा जर तुम्ही पाहिला, तो बायोडाटा तुम्हाला मी आज पाठवणार पण आहे की जवळपास वया एवढे व्यवसाय माझे करून झालेले आहेत. काही ठिकाणी मला सक्सेस मिळालं, काही ठिकाणी अनसक्सेस मिळालं, पण मी थांबलो नाही. डिजिटल मार्केटिंगचा प्रवास हा 2000 पासून सुरू झाला आणि आजही माझं डिजिटल फोटो स्टुडिओ आहे. त्यासोबत प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यातून झूम करण्याची सवय लागली गेली, प्रत्येक चेहरा रीड करण्याची सवय लागली गेली, प्रत्येक छोटे मोठे प्रोग्राम करण्याची आणि ते अंमलबजावणी करण्याची सवय लागण्यात गेली. आणि त्यामुळं मला ज्या ज्या वेळेला सीझन संपेल त्यावेळेला वेगळे बिझनेस करू वाटायचे की जसं तुम्हालाही वाटतं की मी हा केला की तो करू, तो केला की तो करू. कुठंतरी येऊन आपल्याला थांबावं लागतं आणि मग नंतर आपण स्टेबल झाल्यानंतर नक्की काय करायला पाहिजे. आतापर्यंत 50 पर्यंत व्यवसाय करून झाले आणि तोच एक अनुभवांचा साठा एकत्र केला आणि त्याच्या सोबत काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, आपल्याला चांगलं काय जमतं, हे ज्यावेळेला माझ्या पूर्ण लक्षात आलं त्यावेळेला मी त्याच्यावरती काम चालू केलं. 94 पासून डिजिटल मार्केटिंग नाही, मात्र कम्प्युटर क्षेत्रामध्ये टीचिंग करण्याचा अनुभव होताच आणि तो पुढे आल्यानंतर फिजिकली ऑनलाईन ऑफलाईन असं दोन्ही चालू केलं आणि मागील 3 वर्षामध्ये आतापर्यंत 60 बॅचेस केल्या गेल्या की त्याच्यामध्ये ऑनलाईन वरती पूर्ण प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी उपयोगात आणला गेला. हा सगळा एक्सपिरियन्स स्वतःकडे आहे, तो केलेला आहे, म्हणजे ते अनुभव मी घेतलेले आहेत की काय अडचण येऊ शकते आणि त्याला काय सोल्युशन असलं पाहिजे. माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की ज्या अडचणीतून मी गेलो, जे स्पीड ब्रेकर मला लागले ते तुम्हाला लागू नयेत. जिथं मला गती कमी करावी लागली, जिथं मला खड्ड्यात जावं लागलं, खूप लांब गेल्यावर सांगितलं की सर तुम्ही 30 किलोमीटर पुढे आला हो, तुम्हाला मागच वळायचं होतं. मला तर असं वाटायला लागलं की त्या गोष्टी जर आपण छोट्या व्यावसायिकांना सांगितल्या, कारण ह्या गोष्टी आपल्याला एक चांगला सक्सेस बिझनेसमॅन ज्याला आपण फॉलो करतो तो आपल्यापर्यंत येऊन सांगणार नाही. एखाद्या कन्सल्टंटकडे गेलं तर तो छोट्या व्यावसायिकांना सांगायचंय तेवढंच जर मोठ्या व्यावसायिकांना सांगायचं असेल तर तो आपल्याला प्रेफरन्स देत नाही. तो म्हणतो फी काय हा माणूस देऊ शकत नाही, मी आपलं मोठ्या माणसाला सांगतो, त्याचाच बिझनेस मी मोठा करतो, कारण त्याचा बिझनेस ऑलरेडी सेट आहे, तो मला जास्त फी देऊ शकतो. मग छोट्या व्यावसायिकांनी जायचं कुठं.
हा एक मला पडलेला कायमचा प्रश्नचिन्ह होता. आणि मग त्याच्यावरती काय सोल्युशन आपण देऊ शकतो, जे आपल्याकडे नॉलेज आहे ते आपल्याला प्लॅटफॉर्मवरती कसं देता येईल. हे देत असताना आम्ही आतापर्यंत रेग्युलरली समोर बसून शिकवत होतो. त्याबरोबरच अजून काय करायला पाहिजे, तर मग लोकांची डिमांड आली की सर आम्हाला तुम्ही शिकवताय ते कळतंय, पण तुमच्या वेळेनुसार आम्हाला येऊन बसणं शक्य होत नाही. तुमच्या वेळेनुसार आम्हाला त्या त्या वेळेला अटेंड करणं शक्य होत नाही. मग त्याची रेकॉर्डिंग आम्हाला मिळू शकतील का? रेकॉर्डेड कोर्स अगोदर दिला आणि रिव्हिजनसाठी आम्ही येऊन बसलं तर चालेल का? तर त्याच्यावरती आम्ही सकारात्मक विचार संपूर्ण टीमने केला आणि तो रेकॉर्डेड कोर्स आता आपला तयार झालेला आहे. आतापर्यंत इतक्या बॅचचा एक्सपिरियन्स आल्यानंतर एआय टूल मध्ये त्या सगळ्यांचं कन्व्हर्जन करण्यात आलं. चॅट जीपीटीच्या माध्यमातून अजून नवीन काय आपण देऊ शकतो याचा एक पूर्ण मोठा कोर्स तयार केला. त्याचे तुकडे तयार केले. बिझनेसची महागीता नावाचा एक कोर्स पहिला यापूर्वी आपण लॉन्च केला होता की जो रेकॉर्डेड होता. तो खूप साऱ्या लोकांनी वापरला. 50 बॅच पासून ते लोक वापरतात, 49व्या बॅच पासून आतापर्यंतच्या 10 बॅचने तो वापरला. त्याच्यानंतर त्यांची डिमांड आली की सर याही पेक्षा अजून आपल्याला चांगलं काही करता येऊ शकतं का? कारण व्हर्जन बदलत चाललेले आहेत, नवनवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी येत चाललेली आहे. आणि मग आमच्या टीमने तो विचार केला की नाही, आपल्याला जी पब्लिक मधनं डिमांड येते ती डिमांड पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रत्येकाला इझी यूज करता येईल असे कोर्सेस आम्ही तयार केले. आणि ते कोर्सेस तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही कुठेही बसून सहज पाहता येतील. लाईफ टाईम त्याचा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो. रोज नवनवीन लोकांना आकर्षित करणं, आपल्यापर्यंत आपले प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस त्यांना देणं आणि आलेल्या ग्राहकांना टिकवून ठेवणं, या दोन गोष्टींसाठी खरं तर डिजिटल मार्केटिंग हे प्रभावीपणे आपल्याला करता आलं पाहिजे. त्यांना व्हॅल्यू मॅक्सिमम देता आली पाहिजे, त्यांच्याशी आपलं रिलेशन चांगलं बिल्ड झालं पाहिजे. आणि तरच आपल्याला डिजिटल मार्केटिंग केल्याचा उपयोग होईल. ही सुरुवात कुठून करायला पाहिजे, तर आपण सुरुवात आपल्या लोकल एरिया पासून करायला पाहिजे. आणि लोकल एरिया इन द सेन्स, आता लोकल म्हणजे काय, लोकल टू वोकल झालेलं आहे. त्यामुळं अख्खं जग लोकल झालेलं आहे. सुरुवात आपल्याला महाराष्ट्रापासून करूयात, आपल्या सिटी पासून करूयात, आपल्या पिनकोड पासून करूयात, आपल्या लोकल एरिया पासून करूयात. आणि एकदा तुम्हाला त्याचे रिझल्ट यायला लागले की मला काय करावं लागतंय, म्हणजेच मी थोडक्यात सांगेल की तुम्हाला पत्रिका वाटल्यानंतर लोक येणार आहेत हे 100% आम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे. मात्र आल्यानंतर त्या लोकांना आपण एंटरटेन करणं, त्या लोकांना व्यवस्थित जेवायला देणं, चहा पाणी देणं, त्यांच्या समस्या काय असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या समजून घेणं आणि मग त्यांना आपल्याला बॅक ऑफिसची जे सेटअप म्हणतो आपण, तो आपल्याकडे अगोदर लागलेला असला पाहिजे. म्हणून पत्रिका वाटण्याच्या अगोदर पत्रावळीची व्यवस्था झालेली असली पाहिजे, तर आपल्याला खूप छान पद्धतीने तो सोहळा पार पाडता येणार आहे. कारण आपल्याला हा सोहळाच आहे, आपल्या ग्राहकांना बोलवणं, त्यांना आपल्यापर्यंत एंगेज करून ठेवणं आणि पुढे घेऊन जाणं, यासाठी आपण एक एक स्टेप वरती पुढे गेलं पाहिजे. यासाठी आपल्या व्यवसायाची जाहिरात करणं हे तेवढंच गरजेचं आहे. कारण आपला व्यवसाय ही आपली रोजीरोटी आहे आणि मार्केटिंग हा आपल्या व्यवसायाचा श्वास आहे. मित्रांनो, गरज आहे त्यांना आपल्या व्यवसायाला जाहिरात करण्याची, मार्केटिंग करण्याची, डिजिटल मार्केटिंग करण्याची. आणि आता ते सगळं आपल्याला एआय टूलच्या माध्यमातून आणि चॅट जीपीटीच्या माध्यमातून करता येतं. बरं, हे का करायला पाहिजे याचं वाय तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सेल वाढवायचा आहे. मग काय करायला पाहिजे हे इथं शिकवलं जातं. कोणते प्लॅटफॉर्म आपण वापरले पाहिजेत हे तुम्हाला शिकवलं जातं. बरं, किती वेळा जाहिरात करायला पाहिजे, रोज करायला पाहिजे, मग किती, एकदा करायला पाहिजे, दोनदा करायला पाहिजे, 10 वेळा करायला पाहिजे, 8 दिवसात एकदा करायला पाहिजे, नक्की काय करायला पाहिजे आणि हे नक्की कसं करायचं, या सगळ्या प्रॉपर गोष्टी तुम्हाला इथं शिकवल्या जातात. त्या कोर्समध्ये त्या दिलेल्या आहेत. का करायला पाहिजे, तर सेल वाढवायचा आहे, नवीन रोज ग्राहक आणायचे आणि जुन्यांना टिकवून ठेवायचे. या बेसिक गोष्टींबरोबर आपण हायडा फॉर्म्युला याच्यामध्ये वापरला जातो, फॅप फॉर्म्युला वापरला जातो, 4C फॉर्म्युला वापरला जातो. त्याचसोबत तुम्हाला वेगवेगळे मेसेजेस, पोस्ट, व्हिडिओ, ऑडिओ, कंटेंट रायटिंग हे करणं खूप महत्वाचं राहतं. याच सोबत तुम्हाला सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म वापरता आले पाहिजेत. त्यासाठी बेसिक कमीत कमी 4 पिलर तरी तुम्हाला उभा करता आले पाहिजेत. यामध्ये जे लोक ज्या ठिकाणी आपले जास्त असतात तो एरिया आहे व्हॉट्सअप. लोक जास्त ठिकाणी असतात तो एरिया आहे फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब. हे 4 पिलर तरी सुरुवातीला आपल्याला चांगले करता आले पाहिजेत. 8 सोशल मीडियाच्या अकाउंटवरती तुम्हाला पुढे आम्ही घेऊन जात असतो आणि या सगळ्या गोष्टी ऑल सोशल मीडियासाठी आपल्याला कराव्या लागतात. मात्र किती केल्या पाहिजेत, तर कमीत कमी 10% आपण आपल्या
बिझनेसचं जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे याची 10% अमाऊंट आपण बाजूला काढून ठेवली पाहिजे. मग तुम्ही पूर्ण बिझनेसची 10 लाख रुपये कॉस्टिंग असेल तर 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण ऍडव्हर्टाईज साठी करायला पाहिजे. हा एक बेसिक रूल आहे. एवढी ऍडव्हर्टाईज आपण केल्यानंतर रिझल्ट येतो का? तर खरंच रिझल्ट येतो. कारण जिथं पेरणी करायला पाहिजे तिथं आपल्याला कमी पडून चालणार नाही. आपल्याला तिथं जास्तीत जास्त पेरणी करून उभा राहणं गरजेचं आहे. सर्वच गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये मिळतील आणि त्याप्रमाणे मला करता येईल असं नाही. मात्र कोणत्या फ्री मधल्या गोष्टी मला घेता येऊ शकतात, त्याचा काय उपयोग करता येऊ शकतो आणि एकदा सेटल झाल्यानंतर मग त्या गोष्टी तुम्ही पेड मध्ये पण जाऊन पुढे घेऊ शकता. त्याच धर्तीवरती तुम्हाला 2 दिवस एक तुम्हाला समजतंय की नाही, तुम्हाला जे आम्ही देतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का, तुम्हाला ते प्रॅक्टिकल करून त्याचा रिझल्ट घेता येतोय का. कारण पहिले फ्री शिका, नंतर डेमो वापरा आणि मगच खरेदी करा. तर काल काही लोकांनी परचेस पण केलेला आहे, त्याच्याही पाठीमागच्या बॅचला लोकांनी परचेस केलेला आहे. प्रत्येक बॅचला संख्या वाढत चाललेली आहे. या स्टेपवरती आपण सगळ्या गोष्टी 10% कमीत कमी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मग भले आपल्या उत्पन्नातली 10% लावा किंवा टोटल बिझनेस मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली त्याला त्यातले 10% बाजूला ठेवा. कारण आपण सगळं आणतो पहा, मटेरियल आणतो, फर्निचर आणतो, कामगार आणतो, चांगली चौकातली जागा घेतो किंवा क्वालिटी वर्क करतो, भयान कष्ट करतो, भयान कष्ट करतो. मात्र ग्राहक आणण्यासाठी म्हणून काहीतरी एक हिस्सा ठेवला पाहिजे आणि तो आता डिजिटल प्लॅटफॉर्म वरती जर ठेवला तर खूप स्वस्त आहे, त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागत नाही आणि आता तुम्हाला तुमचं हे सगळं शिकायला बाहेर कुठं जायची गरज सुद्धा नाहीये. तुमच्याच मोबाईलमध्ये ज्या वेळेला तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला नियमित जर तुम्ही वेळ देऊ शकला, एक तासभर जर तुम्ही रोज त्याच्यासाठी वेळ दिला की जो तुम्ही सोशल मीडियावरती इतरांचे व्हिडिओ पाहण्यामध्ये, इतरांच्या पोस्ट पाहण्यामध्ये, रील पाहण्यामध्ये घालवताय, तर तुम्ही तुमच्या पोस्ट तयार करण्यामध्ये घालवू शकता की नाही. तुम्हाला जर त्याची आयडिया दिली आणि काही सॉफ्टवेअर तुम्हाला दिले, काही ऍप्लिकेशन्स तुम्हाला दिले आणि एआय टूलच्या माध्यमातून हे करणं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे आणि त्याचं बी प्रॅक्टिकल पण आज आपण करून बघणार आहे. कशा पद्धतीनं आपण आपल्या बिझनेसला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि किती ते इझी आता झालेलं आहे. त्यासाठी कमीत कमी आपण 10%ची अमाऊंट आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी बाजूला करून कायमस्वरूपी ठेवणं गरजेचं आहे. जास्त ठेवली तर हरकतच नाही, तेवढा रिझल्ट आपल्याला येईल. आता काही लोक काय करतात, ती कधीतरी जाहिरात करतात, रिझल्ट येतो आणि मग रिझल्ट आला, लोकांना एंटरटेन झालं, लोकांनी बिझनेस चालू झाला आपला, की मग जाहिरात बंद करून टाकतात. स्वतःहून हातानं आपला श्वास बंद करू नका. मार्केटिंग हा आपल्या व्यवसायाचा श्वास आहे आणि कंटेंट हा त्या मार्केटिंगचा जीव आहे. तो जीव गुदमरेल जर तुम्ही श्वास बंदच करून टाकला त्याचा ऑक्सिजन, तर तो गुदमरेल आणि मग व्यवसाय आपला धडपडायला लागेल. त्यासाठी स्वतःहून कधीही ऍडव्हर्टाईज बंद करू नका. बरं मग किती दिवस जाहिरात करावी? तर रोज जाहिरात करावी. आपल्याला जर दररोज ग्राहक हवा असेल तर आपण दररोज जाहिरात केली पाहिजे. फक्त 3:30 मुहूर्तावरती जाहिरात करून मित्रांनो चालणार नाही. तेवढ्याच पुरते गिरायक येतील, नंतर गिरायक यायला वेळ लागेल. मग तसं आपलं झालं नाही पाहिजे आणि म्हणून आपल्याला 2 गोष्टी आहेत. एक तर हे स्वतः करावं का दुसऱ्याला करायला द्यावं. डिजिटल मार्केटिंग स्वतः केलं तर काय होईल आणि दुसऱ्याला दिलं तर काय होईल. सर मला वेळ नाहीये. तर दोन्हीची कारण नीट समजून घ्या. यापैकी तुम्ही कुठं बसता ते बघा. पैसे वाचवायचे असतील तर स्वतः करणं गरजेचं आहे. ते लाईफ टाईम तुम्हाला करावं लागणार आहे. जोपर्यंत तुमचा बिझनेस आहे तोपर्यंत तुम्हाला स्ट्रॅटेजिकल वर्क करता येईल, मग तुमचे पैसे वाचू शकतील. आता दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला खूप अर्जन्सी आहे आणि वेळ वाचवायचा आहे, मग त्यावेळेला तुम्ही ते काम दुसऱ्याला देऊ शकता. मात्र दुसऱ्याला दिल्यानंतर सुद्धा आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की सर्व काही गोष्टी ह्या आपल्यालाच त्याला इनपुट द्याव्या लागतात. वेबसाईट तयार करताना सुद्धा इनपुट आपल्याला द्यावं लागतं, फोटो आपल्याला द्यावे लागतात, टेक्स्ट आपल्याला द्यावा लागतो, कंटेंट आपल्याला द्यावा लागतो, व्हिडिओ आपल्यालाच तयार करून द्यावा लागतो, प्रॉडक्ट फोटोग्राफी आपल्यालाच द्यावी लागते. ते फक्त जोडाजोडी करून देण्याचं काम करतात आणि फायर करण्याचं काम करतात. मग मी म्हणतो थोडासा वेळ आपण जर रोज आपल्या बिझनेस मधला काढला, बिझनेस साठी काढला, तर निश्चित आपल्याला सहज शिकता येणार आहे. आणि यासाठी तुम्हाला आता तर रेकॉर्डेड कोर्स मिळाल्यामुळं
तुम्ही इतरांचं काम करू शकता इथपर्यंत तुम्हाला इथं नॉलेज दिलं जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःला डिजिटल बनवणं, ऑफलाईन टू ऑनलाईन बिझनेसला घेऊन येणं आणि नंतर मग ऑटोमेशनच्या लेवलला जाणं, या स्टेप्स आपल्याला ब्रँड डेव्हलप करण्यासाठी करणं गरजेचं आहे. मग हा ब्रँड डेव्हलप करताना त्याचे डिझायनिंग असतील, आपला ट्रस्ट बिल्डिंग असेल, व्हॅल्यू देण्याचं काम असेल, स्ट्रॅटेजी तयार करण्याचं काम असेल, अगदी लोगो बनवण्यापासून, डिझाईन बनवण्यापासून, व्हिडिओ बनवण्यापासून, आपली एक आयडेंटिटी छान तयार करण्यापर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातात. हाताला धरून शिकवल्या जातात, व्हिडिओज दिले जातात, प्रॅक्टिकल चेक केलं जातो, 1 to 1 तुम्हाला सपोर्ट मिळतो, मातृभाषेतून तुम्हाला हे सगळं शिकायला मिळतं. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी अर्निंग करू शकता. स्वतःचा बिझनेस हे वाढवण्यासाठी नक्की कसं करायला पाहिजे, तर यासाठी मी तुम्हाला सांगेल की प्रत्येकाला लक्ष्मी पाहिजे. मात्र ती लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला सरस्वतीची पूजा करावीच लागेल. सरस्वतीची पूजा केली, ज्ञान आपण घ्यायला सुरुवात केली, महाशाळेचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली, तर तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न करणं फार अवघड नाही. अर्निंग आणि लर्निंग थांबलं की अर्निंग थांबतं. आतापर्यंतचा प्रवास पाठीमागे थोडासा वळून तुम्ही बघा की जर तुम्ही रोज नवीन गोष्टी काय येत आहेत ह्या लर्न करत राहिला तर अर्न तुमचं वाढलेलं असेल. ज्यावेळेला आपण लर्निंग थांबवलेलं आहे त्यावेळेला अर्निंगचं स्पीड सुद्धा कमी झालेलं. त्यामुळं लर्निंग कधीच थांबवू नका. चांगल्या गाईडकडे जाऊन, चांगल्या व्यक्तींकडे जाऊन, चांगले कोर्सेस घेऊन तुम्ही लर्निंग कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला समजतंय, आपल्याला समजून घेतलं जात आहे, आपल्या समस्या समोरासमोर बसून 1 to 1 बोलू लागू शकतोय आणि मला माझ्या बिझनेस साठी काय करता येऊ शकतं हे जर तुम्हाला मातृभाषेतून महाशाळा देते तर माझं तुम्हाला हक्काने म्हणणं राहील की ॲज अ मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून तुमच्या बरोबर जे काही नातं महाशाळा डेव्हलप करते त्या सोबत जर तुम्ही आलात तर तुम्हाला निश्चित या गोष्टींचा फायदा झालेलाच असेल. यापूर्वीच्या आतापर्यंतच्या अनुभवानं आम्ही या गोष्टी दिलेल्या आहेत. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कंटेंट रायटिंग हा त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आणि हे कंटेंट रायटिंग करणं हे चॅट जीपीटी मुळे आता आपल्याला सोपं झालेलं आहे. हे चॅट जीपीटीचं काम आता आपण कशा पद्धतीने केलं जातं, रेकॉर्डेड कोर्स लाईफ टाइम ऍक्सेस तुम्हाला कसे दिले जातात आणि आज तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक डिजिटल मार्केटिंग विथ चॅट जीपीटी रेकॉर्डेड कोर्स प्लस सोशल मीडिया हँडलिंग, चॅट जीपीटी आणि एआय टूलचा लाईव्ह आणि रेकॉर्डेड कोर्स, दोन गोष्टी एकत्र आम्ही केलेल्या आहेत आणि कॉम्बो पॅक तयार केले. हा कन्सेप्ट नीट समजून जर तुम्ही घेतला तर तुम्हाला प्रॉपर सोल्युशन आम्ही काय देतोय ते तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. इंट्रोडक्शन आता झालेलं आहे. या कोर्स बद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो. नेक्स्ट व्हिडिओ पाहायचा आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.